नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। जर अजून आपण या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणीचा जूनचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने एक लाडक्या बहिणीसाठी कर्ज योजना सुरू केलेली आहे, त्याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। जून महिन्याचा हप्ता अजून जमा झाला नाही, त्यामुळे चिंतित असलेल्या महिलांबाबत आम्ही ही खुशखबर घेऊन आलो आहोत। त्याचबरोबर राज्य शासनाने अजून 2 योजना सुरू केलेल्या आहे, त्या योजनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत। राज्य शासनाने मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु काही कारणामुळे ते देऊ शकले नाही। आता जून महिना संपत आला तरी हप्ता कधी जमा होईल या चिंतेत असलेल्या महिलांना आपण खुशखबर घेऊन आलो आहोत। या महिन्याचा हप्ता 26 ते 28 जून रोजी जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे। याचबरोबर राज्य शासनाने अजून 2 घोषणा केल्या आहेत। त्या योजना ही महिलांच्या खूप फायद्याच्या आहेत। त्यातील पहिली योजना म्हणजे महिलांना सरकारी पतसंस्था सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। यामुळे फायदा हा होणार आहे, महिलांना स्वतःची पतसंस्था स्थापन करता येणार आहे। महिला सक्षमीकरण योजना महाराष्ट्रात मजबूत होणार। दरमहा मिळणाऱ्या मानधनातून गुंतवणूक करून वित्तीय साक्षरता अभियान राबवण्यात येणार आहे। मित्रांनो, दुसरी योजना अशी आहे की महिलांना 40,000 पर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे। अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे महिलांना लघु उद्योगासाठी कर्ज मंजूर होणार आहे। या योजनेचा फायदा असा होणार आहे, कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे। कर्जाचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून वळवण्यात येणार आहेत। महिला कर्ज ऑनलाईन प्रक्रिया तयारी सुरू झालेली आहे। तरी मित्रांनो, या माहितीचा फायदा तुम्हाला भेटला असेल अशी आशा करतो। सरकारी योजनेबद्दल अशा प्रकारच्या माहितीसाठी आमच्या व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।